अरे कोणत्याच आईबापाला वाटत नाही आपला पोरगा आपल्या डोळ्यासमोर मरावा, पण तो तब्बल 13 वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत कोमामध्ये होता. अरे त्या मुलाच्या असहनीय वेदना त्या आईबापाकडून सहन होत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की आपल्या मुलाला इच्छामरण मिळावं यासाठी. हरीश राणा हा गाझियाबादचा 2013 मध्ये पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. पण त्याच युनिव्हर्सिटीमधल्या हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावर पडून हा हरीश राणा तब्बल 13 वर्षांपासून कोमामध्ये आहे. अरे या 13 वर्षात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही झाला. आपल्या भारतात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाने हरीश राणाला इच्छामरणाचा निर्णय दिला. इच्छामरणाला इंग्लिशमध्ये युथेनेसिया म्हणतात आणि या इच्छामरणाचे 2 प्रकार असतात. पहिला असतो निष्क्रिय इच्छामरण आणि दुसरा असतो सक्रिय इच्छामरण. तर ह्या हरीश राणाला निष्क्रिय इच्छामरणाचा निर्णय भेटलेला आहे. निष्क्रिय इच्छामरण म्हणजे काय? निष्क्रिय इच्छामरणामध्ये त्याला जो पण काय लाईफ सपोर्ट भेटत होता तर तो लाईफ सपोर्ट हटवण्यात येणार आहे. जसे की त्याला एका ट्यूबद्वारे अन्न देण्यात येत होतं तर ती ट्यूबच त्याची काढली जाणार आणि तो नैसर्गिकरित्या मरण पावणार आहे. आणि सक्रिय इच्छामरणामध्ये त्या पेशंटला केमिकल देण्यात येतं आणि त्या केमिकलच्या मदतीने तो पेशंट मरण पावतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, काळजी घ्या आणि या तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.